कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे। तुझ्यामुळे या घरात सगळं छान सुरळीत चाललंय। यापुढे सगळं तसंच राहू दे। माझ्या माणसांच्या पाठीशी उभा राहा, या घराच्या पाठीशी उभा राहा। तुझे खूप खूप आभार। लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास। अहो, कालपासून ना माझा डोळा फडफडतो। काहीतरी वाईट बातमी कानावर पडणार बघा। याचा माझ्या नोकरीशी संबंध नसेल। ही गोष्ट असून किती दिवस मी लक्ष्मीपासून लपवून ठेवू शकणार आहे कोणास ठाऊक। अहो, मी काय म्हटलं ते ऐकलं का तुम्ही? हा, अगं ऐकलं ना, ऐकलं मी। पण हे बघ लक्ष्मी, असं काहीही नसतं। अगं मनाचे खेळ आहे ते, अंधश्रद्धा आहे त्या। आता हाच विचार करून दिवसभर काळजी करत राहू नकोस। नाही, तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे। अगं बाई, गॅसवर भाजी ठेवलीये मी। लक्ष्मी आधी चहा आणते। आलं जास्त? अहो अहो, कसला विचार करता एवढा? लक्ष्मी, काल मी चंदूला फोन केला होता। तो शंकरचा मुलगा हो चंदू, हो, आपले पैसे आहेत ना त्याच्याकडे। काय म्हणाल? माझं चुकलं। तेव्हा मला शंकर पैसे देत होता, पण मी घेतले नाही। घ्यायला हवे होते मी पैसे। म्हटलं अरे, आपला मित्र असं मरणाच्या दारात उभा आहे, त्याच्याकडनं कसे पैसे घ्यायचे, मला बरोबर नाही वाटलं। आणि हा आता चंदू माझ्याशी असं वागतोय जणू काही मी त्याच्याकडे भीक मागतोय। अरे माझे पैसे। अहो, ठीक आहे। लक्ष्मी, ते आपले पैसे आहेत ग, पण त्या चंदूच्या बोलण्यातून वागण्यातून असं अजिबात वाटत नाहीये। काय करू मला समजत नाही, सुचत नाहीये काही। तुम्ही आधी शांत व्हा। हे बघा, मला माहिती आहे ते पैसे कमवायला साठवायला आपल्याला किती कष्ट पडले होते, पण आता तुम्ही ते चांगले हेतूने केले। मी एक सांगू तुम्हाला, देवाची आपल्यावर कृपा आहे। देवाच्या कृपेने आपलं सगळं बरं आहे। आपण ते पैसे विसरून जाऊ। लक्ष्मी, अगं असं कसे विसरायचे? असं समजूया, आपण आपल्या लेकीच्या लग्नासाठीच खर्च केले। हे बघा, आता दिलेल्या पैशाबद्दल जास्त विचार केलात ना, तर केलेलं पुण्य पदरी पडणार नाही। शंकर भाऊजींच्याच लेकीसाठी केलं ना आपण, मग ते तुमचे जीवाभावाचे मित्र होते। त्यांची लेक आपली लेक नाही का? तुम्ही खूप चांगल्या मनाने ते काम केलं। आता राहू दे, नका फार त्याचा विचार करू। खरं सांगू लक्ष्मी, माझं मन मला खातंय, कारण ते पैसे मी तुला न सांगता दिले होते। त्यावेळी हा विषय काढला असता तर मी काही वेगळं म्हटलं असतं का? तुमच्या निर्णयाला माझी सहमती असतीच, हो की नाही?
अगं बाई, मग तुम्ही असे बोलत बसताना डबा भरून आणते. हं? लक्ष्मी, तुला कसं सांगू मी, या क्षणाला पै माझ्यासाठी महत्वाची आहे का? उद्या नोकरी गेल्यावर पैसे कुठून आणू? आपली सगळी स्वप्न पूर्ण कशी करू मी लक्ष्मी? काय होतंय आज? डोळा फडफडतोय. सकाळी देवासमोरचा दिवा आणि आता माझं. हा काही संकेत आहे का? काही अघटित आहे? नाही नाही, हे म्हणाले अंधश्रद्धांवर विश्वास ठेवायचा नाही, काही होणार नाही. पण असं छातीत का धडधडतंय मला? का भीती वाटते? देवा, देवळात जाऊन येते, मन शांत होईल. हो हो. सासूबाई, जरा देवळात जाऊन येते. आनंदी घरात एकटीच आहे, लक्ष असू द्या. हो, पण काय ग, अचानक आता देवळात? अचानक मनात पाल चुकचुकते. सारखं वाटते काहीतरी वाईट घडणार आहे. वाईट म्हणजे नक्की काय झालंय लक्ष्मी? सासूबाई, म्हणायला छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण कालपासून ना डोळा फडफडतोय. आज सकाळी देवासमोरचं निरंजन विस्ता विस्ता राहिला आणि मगाशी काम करता करता माझ्याच हाताने माझं खूप कसं तरी होतंय मला. सासूबाई, देवळात जाऊन आले ना तर जरा मन शांत होईल. नको काळजी करूस. हे बघ, तुला देवळात जायचं ना तर जाऊन ये, पण मनात नको नको ते विचार आणू नकोस. अगं, ह्या सगळ्या अंधश्रद्धा असतात. एक लक्षात ठेव, भीत्या पाठी ब्रह्मराक्षस असतो. तुमचं अगदी बरोबर आहे, पण आता मनात आलंय ना तर जाऊन येते. मन थोडं शांत होईल. जाऊ ना? जा. लगेच येते. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.